एक 12वी पास मुलगा आपल्या गावी राहून आपल्या घरामध्ये बसून महिन्याचे जवळपास 40 ते 50 हजार कमवत होता. परंतु याच मुलाने अचानक एका दिवशी आत्महत्या केली आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. तुम्हाला काय वाटतं? तो मुलगा गेला म्हणून का ती रडत बसली असेल घरामध्ये? की तुम्हाला जर टाइमपासच करायचा आहे ना आणि त्याच गोष्टींची मजा पाहिजे ना, तर असे भरपूर मुलं पडले आहेत की त्यांनाही त्याच गोष्टी पाहिजे असतात. त्या सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू, एवढी स्वतःची व्हॅल्यू कधीच कमी करून घेऊ नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव केतन बडे. आजच्या RL2 टॉक्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲक्च्युली आजच्या व्हिडिओचा हा टॉपिकच नव्हता ज्या टॉपिकवरती आज मी बोलणार आहे. मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओसाठी सेटअप करत होतो, परंतु अचानक मला लॉकडाऊनच्या काही गोष्टी आठवल्या आणि त्यानंतर मला वाटलं की या विषयावरती, या गोष्टीवरती एक व्हिडिओ बनवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आज तो व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रांनो, काहीही प्रिपरेशन न करताना हा व्हिडिओ मी बनवत आहे. ज्या काही गोष्टी माझ्या मनामध्ये येतील ते मी बोलणार आहे. तर मित्रांनो, गोष्ट होती लॉकडाऊनची. ज्या शहरामध्ये मी 15 वर्ष राहिलो, मीन्स गावामधून 2001 मध्ये बाहेर आलो, तो 2001 पासून 2015 पर्यंत मलकापूर या शहरामध्ये मी राहिलो. तर माझ्या घरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती घर असणाऱ्या एका मुलाची. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये सर्वांची काय परिस्थिती होती. लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेले होते. तर बरेच असे लोक होते की ज्यांना हाफ पेमेंटवरती काम करावं लागत होतं. तर अशाच वेळेमध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी लोन घेऊन ठेवले होते. तर त्या लोनचं रिपेमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. आणि असेही लोक होते की ज्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा भेटत नव्हतं. तर अशा बिकट परिस्थितीमध्ये एक 12वी पास मुलगा आपल्या गावी राहून आपल्या घरामध्ये बसून व्हिडिओ बनवून आणि ते व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करून महिन्याचे जवळपास 40 ते 50 हजार कमवत होता. याचाच अर्थ की त्या मुलग्यामध्ये स्किल तर होतं, तो मुलगा टॅलेंटेड तर होता. परंतु याच मुलाने अचानक एका दिवशी आत्महत्या केली आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. तर अशी कोणती वेळ आली की त्या मुलाने आपलं स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं? तर मित्रांनो, हा मुलगा 10वी नंतर एका मुलीच्या प्रेमामध्ये पडला आणि एक मुलगी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली आणि दोघंही रिलेशनशिपमध्ये आले. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. लॉकडाऊनमध्ये तो मुलगा, त्याचं जे मंथली इन्कम यायचं 40 ते 50 हजार, त्या इन्कम मधून बऱ्यापैकी अमाऊंट त्या मुलीला खर्चासाठी प्रत्येक महिन्याला तो देत होता. ह्या सर्व गोष्टी चालत असताना 12वी नंतर अचानक त्या मुलीने त्या मुलाला धोका दिला. म्हणजेच ती मुलगी याला सोडून कोणत्या दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आली. ह्या सर्व गोष्टी जेव्हा त्या मुलाला समजल्या त्यावेळेस त्या मुलाला धक्का बसला आणि ह्या सर्व गोष्टी तो सहन नाही करू शकला. आणि या सर्व गोष्टींवरती सोल्युशन म्हणून त्यांनी काय करावं, तर तो आपल्या घराच्या टेरेसवरती गेला आणि घराच्या समोरून एक मेनलाईनची तार गेलेली होती. त्याने त्या मेनलाईनच्या तारेवरती उडी मारली आणि स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. मित्रांनो, एका 2 वर्षाआधी आपल्या जीवनामध्ये आलेल्या मुलीमुळे आणि तिने दिलेल्या धोक्यामुळे त्या मुलाने त्याचं स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. तर तुम्हाला काय वाटतं की त्याने स्वतःचं आयुष्य का संपवलं? फक्त त्या मुलगीने त्याला धोका दिला या गोष्टीमुळे की काही वेगळ्या गोष्टीमुळे? आणि याला जबाबदार कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ पुढे बघण्याआधी आधी कमेंटमध्ये मला कळवा. तर मित्रांनो, ह्या गोष्टी का घडल्या याचा आधी मला काय वाटतं हे आन्सर मी तुम्हाला देतो. मित्रांनो, या मुलाने स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं एका मुलीसाठी. मान्य करतो की त्या मुलासाठी ती एक फक्त मुलगी नसून त्याच्यासाठी सर्वस्व होतं. त्याचं सर्व काही ती मुलगीच होती. आपलं जग म्हणजे ती मुलगीच असं तो समजून बसला होता. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, जेही मुलं आज रिलेशनशिपमध्ये असतील, ज्याही मुली आज रिलेशनशिपमध्ये असतील, त्यांच्यासाठी हा माझा एक मेसेज आहे आणि मी जे गोष्ट सांगणार त्यावरती थोडा विचार करा. त्या मुलांनी
सुसाईड केली म्हणजे आत्महत्या केली आणि स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं, हे याच गोष्टीमुळे की त्याला ती मुलगी ज्यावेळेस सोडून गेली त्यावेळेस त्याला असं वाटलं की आता माझं आयुष्य संपलं, माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच राहिलं नाही, आता जगण्याचा काही एक अर्थ नाही आहे. ह्या गोष्टी ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये आल्या त्याच वेळेस त्यांनी त्या तारेवरती उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. बरोबर. परंतु मित्रांनो, तुम्ही जर दुसऱ्या अँगलने विचार केला आणि प्रॅक्टिकली जर विचार केला तर तुम्हाला कळेल काय ह्या गोष्टी सर्व रियालिटीमध्ये खरंच झाल्या होत्या. जर तुम्ही दुसऱ्या अँगलने बघितलं तर ह्या गोष्टी खरंच रियालिटीमध्ये झाल्या होत्या का? असं काही झालं होतं का की त्याला 2 वेळेचं जेवण भेटत नव्हतं, ज्या घरामध्ये तो राहत होता ते घर त्याच्या हातामधून गेलं होतं आणि तो रोडवरती त्याला राहावं लागत होतं, त्याचे सर्व काही नाते तुटले होते आणि त्याच्या आयुष्यामध्ये काहीच राहिलं नव्हतं, असं रियालिटीमध्ये झालं होतं का याचा विचार करा आता आणि मला सांगा. जर तुम्ही विचार केला तर असं काही एक झालं नव्हतं. मग हे झालं का? ह्या सर्व गोष्टी झाल्या निगेटिव्ह इमॅजिनेशनमुळे. आता दुसऱ्या क्वेश्चनचं मित्रांनो मी आन्सर देतो जे मला वाटतं. या सर्व गोष्टीला जबाबदार मित्रांनो फक्त तो मुलगा किंवा फक्त ती मुलगी नाही आहे, तर या गोष्टीला मेन जबाबदार आहेत 3 गोष्टी. एक म्हणजे आपले स्वतःचे आई वडील, सेकंड म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम आणि थर्ड म्हणजे आपलं फ्रेंड सर्कल. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे दिवस येतात. जर त्यांनी स्वतःने अनुभवले तर आपल्या अवतीभोवती ह्या गोष्टी होतात म्हणजे होतातच, याला कोणीही डिनाय करू शकत नाही. तर अशाच गोष्टी आपल्या आईवडिलांच्या वेळेस सुद्धा झाल्या असतील. मान्य करतो की आज ज्या पद्धतीमध्ये होतात त्यावेळेस त्या पद्धतीमध्ये त्या गोष्टी घडत नसतील, परंतु त्यावेळेस 10वी नंतर 12वी नंतर ज्यावेळेस मुलगा मुलगी वयामध्ये येतो, आपण असं म्हणत असतो, त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये, मुलाच्या मनामध्ये मुलीबद्दल आणि मुलीच्या मनामध्ये मुलाबद्दल अट्रॅक्शन येत असते आणि ह्या गोष्टी होत असतात. हे आपल्या आईवडिलांना सुद्धा माहिती आणि त्यांच्या वेळेसही ह्या गोष्टी झाल्याच असतील. म्हणजेच की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येत असते. तर आपले आईवडील या गोष्टीबद्दल आपल्या घरामध्ये डिस्कशन का करत नाहीत? आणि आज मला खरं तर मुलांच्या आईवडिलांना सांगायचं आहे ही गोष्ट की जर या वयामध्ये त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला जर 2 गोष्टी जीवनाबद्दल सांगितल्या असत्या की या वयामध्ये अशा अशा काही गोष्टी होत असतात, जर अशा काही गोष्टी झाल्या तर आपण डगमगायचं नसतं लाईफमध्ये निगेटिव्ह विचार करायचा नसतो, त्या गोष्टीतून शिकून काहीतरी पॉझिटिव्ह करायचं असतं, लाईफमध्ये काहीतरी बनवून दाखवायचं असतं. अशा जर काही 2-4 गोष्टी चांगल्या सांगितल्या असत्या तर कदाचित त्या मुलांनी आज ह्या गोष्टी केल्या नसत्या आणि तो आज जिवंत असता. सेकंड गोष्ट, एज्युकेशन सिस्टीम कशी जिम्मेदार आहे ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल, जवळपास माझा आज एज 30+ आहे मी, तर मला आठवते ज्यावेळेस मी 11वी 12वी मध्ये होतो, म्हणजेच 2010-11ची काहीतरी गोष्ट असेल, त्यावेळेस एड्स हा विषय खूप जास्त चर्चेचा विषय होता. लोक खूप जास्त एड्सच्या आजाराला घाबरायचे आणि आजही घाबरतात आणि तो विषय आहे सुद्धा गंभीर तेवढाच. त्यावेळेस गव्हर्नमेंटनी आम्हाला एक सब्जेक्ट होता एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणून. त्या एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये गव्हर्नमेंटनी एड्स बद्दल एक सिलेबस म्हणा की एक चॅप्टर म्हणा ऍड केलं होतं आणि ते शिक्षकाला शिकवणं कंपल्सरी होतं. तर तुमचं जर काही ऑब्झर्वेशन असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता माझ्या ऑब्झर्वेशननुसार मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस शिक्षक हा एक चॅप्टर मीन्स हा एक विषय शिकवायचा म्हणून शिकवत होते, नाही की हे म्हणून की काहीतरी यातून चांगलं मुलामुलींपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यातून काहीतरी त्याच्या लाईफमध्ये त्यांना फायदा होईल, हा विचार त्यावेळेस नव्हता. शिक्षक सुद्धा ओपनली त्या गोष्टीबद्दल बोलायचे नाही किंवा समजून सांगायचे नाही. काहीतरी शिकवायचं आहे म्हणून त्या सब्जेक्टला किंवा त्या टॉपिकला किंवा त्या चॅप्टरला वाचून दाखवायचे सरळ. हे मी स्वतः ऑब्झर्व केलंय. तर एज्युकेशन सिस्टीम या गोष्टीला कारणीभूत आहे, हे मी याच्यामुळेच म्हणतोय. तो विषय एवढा गंभीर असताना सुद्धा त्याबद्दल प्रॉपर गायडन्स नाही दिलं जायचं, प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही दिलं जायचं विद्यार्थ्यांना. तर गव्हर्नमेंटची सुद्धा याच्यामध्ये चुकी आहे
की असा काही सिलेबस त्याच्यामध्ये सुद्धा ऍड करायला पाहिजे की मुला मुलींना आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी गोष्टी त्यामध्ये कळायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी येतात त्याबद्दल ते जागरूक राहायला पाहिजेत. मला असं पर्सनली वाटतं की ह्या गोष्टी जर सिलेबसमध्ये ऍड केल्या तर काही ना काही तर फायदा नक्कीच होईल मुला मुलींना. तिसरी गोष्ट म्हणजे फ्रेंड सर्कल कसं जबाबदार आहे. मित्रांनो, असं मला वाटतं की त्याचं जर फ्रेंड सर्कल चांगलं असतं तर त्या मुलीने ज्या वेळेस त्याला धोका दिला असेल त्यावेळेस कोणताही मुलगा आपल्या जवळच्या एखाद्या मित्राला तरी ह्या गोष्टी शेअर करतोच करतो. तर त्या मुलाने जर त्याच्या मित्रासोबत ह्या गोष्टी शेअर केल्या असत्या, होऊ शकतं की त्यांनी शेअर असेलही त्याचं फ्रेंड सर्कल चांगलं आणि त्यांनी ती गोष्ट शेअरही नसेल केलं, असंही होऊ शकतं. परंतु आपण पॉझिटिव्हली विचार करूया की जर त्याचं फ्रेंड सर्कल चांगलं असतं आणि त्यांनी जर एखाद्या मित्रासोबत ह्या गोष्टी शेअर केल्या असत्या आणि त्या मित्राचे जर विचार चांगले असते तर त्या मित्रांनी याला 2 गोष्टी पॉझिटिव्ह सांगितल्या असत्या लाईफबद्दल आणि कदाचित त्या मुलांनी ह्या गोष्टी केल्या नसत्या आणि आज तो आपल्यासमोर जिवंत असता. मित्रांनो, दुःख याच गोष्टीमुळे वाटतंय की ज्या वेळेस चांगले वेल क्वालिफाईड लोक घरी बसले होते आणि रडत पडत होते, त्यांना पैशांचा काही दुसरा ऑप्शन दिसत नव्हता, अशा बिकट परिस्थितीमध्ये तो मुलगा घरी बसून, जो की 12th पास मुलगा होता, ज्याला आपण इमॅच्युअर मुलगा म्हणतो, त्या वयामध्ये तो मुलगा घरी बसून 40 ते 50 हजार फक्त आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपल्या स्किलच्या बेसिसवरती कमवत होता. आणि आज तो मुलगा आपल्यामध्ये नाही आहे. याच गोष्टीचं दुःख वाटतं, तेही अशा मुलगीमुळे, तेही अशा नालायक मुलगीमुळे. आता तोंडामध्ये खूप जास्त घाण गोष्टी येत आहेत पण बोलू शकत नाही मित्रांनो. बस फक्त एवढंच दुःख वाटतं आणि याच गोष्टीमुळे दुःख वाटतंय मित्रांनो, मला तुम्हाला आता एक गोष्ट सांगायची आहे की एक मुलगी 1-2 वर्ष आधी आपल्या लाईफमध्ये आली आणि ती आपल्याला सोडून गेली आणि त्या व्यक्तीने आपल्या लाईफवरती एवढा इम्पॅक्ट केला की आपण त्यामुळे आपलं स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. हे कितपत योग्य आहे? कधीतरी एवढा विचार आपल्या आईवडिलांबद्दल आपण केला का? ज्या आईवडिलांनी एवढे कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या मुलाने 12वीत असताना सुसाईड केली, म्हणजेच की तो 18 वर्षाचा होता. तर ज्या आईवडिलांनी 18 वर्ष आपलं पालन पोषण केलं, एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला मोठं केलं, एवढे कष्ट करून आपल्याला मोठं केलं, त्या मुलाच्या मनामध्ये थोडा तरी आपल्या आईवडिलांबद्दल विचार आला का? आणि मला असं वाटतं की जर थोडाही विचार जर आईवडिलांबद्दल आला असता तर कदाचित त्यांनी ह्या गोष्टी केल्या नसत्या. आता त्या नालायक मुलगीबद्दल बोलायचं आहे मित्रांनो मला, आणि त्याच मुलगीबद्दल नाही, फक्त अशा बाकी सुद्धा नालायक मुलींबद्दल ज्यांनी अशा काही गोष्टी केल्या असतील किंवा ज्या अशा गोष्टी करणार असतील किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये असे काही प्लॅन चालू असतील. त्या मुलींना मला सांगायचं आहे की अशा काही गोष्टी डोक्यामध्ये येत असताना ह्याच गोष्टी जर आपल्या कुणासोबत झाल्या तर आपल्याला काय वाटेल याचा आधी विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या मुलासोबत करतायत, दुसऱ्या मुलाला चीट करतायत, त्याच जर गोष्टी आपल्या भावासोबत झाल्या, ह्याच जर गोष्टी आपल्या भावासोबत झाल्या तर तुम्हाला काय वाटेल याचा आधी विचार करा, नंतर त्या मुलासोबत करायचा विचार करा. आणि जर तुमच्या भावाबद्दलही तुम्हाला जर काहीच वाटत नसेल तर आता काय बोलू, शब्द नाही आहे माझ्याकडे तुमच्यासाठी. मित्रांनो, त्या मुलाने स्वतःचं आयुष्य तर संपवून घेतलं त्या मुलीसाठी. तुम्हाला काय वाटतं? तो मुलगा गेला म्हणून का ती रडत बसली असेल घरामध्ये? तिने का तिचं जीवन जगणं थांबवलं असेल? बिलकुल नाही. तिला तर घंटा फरक नसेल पडला मित्रांनो. ती मस्त त्या मुलासोबत मजा मारत असेल. कदाचित हेही होऊ शकतं की त्यालाही सोडलं असेल, कुणा तिसऱ्या सोबत चिपकली असेल. आता तर अशा मुलींना सांगायचं आहे, पहिले तर मी ज्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायला सांगितला त्या गोष्टीबद्दल विचार करा. त्याचाही विचार करून जर तुमच्या डोक्यामध्ये फरक नसेल पडत ना तुम्हाला, तर त्यांना सांगतो
की तुम्हाला जर टाइमपासच करायचा आहे ना आणि त्याच गोष्टींची मजा पाहिजे ना, तुम्हाला जर त्याच गोष्टी पाहिजेत ना, काही क्षणिक सुखासाठी जर तुम्ही या गोष्टी करत असाल ना, तर असे भरपूर मुलं पडले आहेत की त्यांनाही त्याच गोष्टी पाहिजे असतात. मी मुलींबद्दल बोलतो याचा अर्थ हा नाही आहे की असे मुलं नाही आहेत. मुलंही काही धुतल्या तांदळाचे नाही आहेत. जशा मुली आहेत तसेच मुलं सुद्धा आहेत. तर तुम्हाला जर टाइमपासच करायचा आहे, ह्याच गोष्टी करायच्या आहे, तर एका चांगल्या मुलाला फसवून त्याच्यासोबत ह्या गोष्टी करू नका. टाइमपास करणाऱ्या मुलांसोबतच तुम्हीही टाइमपास करा. तुमचंही काम होईल, त्याचंही काम होईल. कारण एक मुलगा म्हणून आज ह्या गोष्टी मी फील करू शकतो. आणि आज मला अशा मुलींना सांगायचं आहे की एका मुलावरती खूप जास्त जबाबदाऱ्या असतात, ज्या की एका मुलीवरती तिच्या लग्नाच्या आधी कधीच नसतात. मुलींच्या लाईफमध्ये खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी असते. मुलींचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जॉब केला काय आणि नाही केला काय याचा त्यांना फारसा काही फरक पडत नाही. परंतु जर एका मुलाने त्याचं शिक्षण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय जर नाही केला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं तुम्ही म्हणू शकतात. मुलींना त्यांचं शिक्षण झालं की त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला किंवा त्यांच्यापेक्षा जास्त कमावणारा मुलगा भेटतो आणि त्याच्यासोबत ते लग्न करतात. परंतु ह्या सर्व गोष्टी एका मुलाच्या लाईफमध्ये कधीच घडत नाहीत. मुलाला जर लग्न करायचं असेल तर तो चांगला शिकलेला पाहिजे, त्याला चांगली नोकरी पाहिजे, त्याला चांगला पगार पाहिजे. एवढ्यावरतीच गोष्टी थांबत नाहीत. जिथं तो नोकरी करतो त्या शहरामध्ये त्याचं स्वतःचं घर असलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा असतील तेव्हा एक मुलगा लग्नाचा विचार करू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टी त्याच्या लग्नाच्या वेळेस बघितल्या जातात, ज्या की एका मुलीसाठी काहीही मॅटर करत नाहीत. ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा एवढाच पर्पज होता की एका मुलाच्या लाईफमध्ये त्याच्यावरती खूप जास्त जबाबदाऱ्या असतात, ज्या की एका मुलीच्या लाईफमध्ये लग्नाच्या आधी कधीच नसतात. याचा अर्थ हाही होत नाही की जबाबदाऱ्या फक्त मुलांवरतीच असतात. अशाही बऱ्याच बहिणी आहेत की ज्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पडली आहे किंवा त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे आणि आज त्या बहिणी त्यांची ती जबाबदारी मनापासून पार पाडत आहेत. आता मला मुलांना आणि मुलींना दोघांनाही काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे लाईफमध्ये सर्व काही करा, लाईफमध्ये सर्व काही करा, परंतु कधीच कुणाला धोका देऊ नका. आणि असा जर विचार कधी डोक्यामध्ये आला तर मुलांनी आपल्या बहिणीबद्दल आणि मुलींनी आपल्या भावाबद्दल विचार करा की जर यांच्यासोबत जर असं कुणी केलं तर तुम्हाला चालेल का. त्यानंतर पुढचा विचार करा. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनाला एवढं हलक्यामध्ये घेऊ नका की कुणीही आपल्या आयुष्यामध्ये येईल आणि 2 दिवसानंतर तो व्यक्ती आपल्याला सोडून जाईल आणि तो व्यक्ती सोडून गेल्यानंतर त्या व्यक्तीसाठी, त्या सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू. एवढी स्वतःची व्हॅल्यू कधीच कमी करून घेऊ नका. आणि लाईफमध्ये जर अशा काही सिच्युएशन्स आल्यात की तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला तर अशा वेळेस खचून न जाता, न डगमगता लाईफमध्ये असे काही गोल सेट करा आणि लाईफमध्ये असं काही बनवून दाखवा की जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली त्या व्यक्तीला तुम्हाला सोडून गेल्याचा पश्चाताप झाला पाहिजे.